नमस्कार मित्र. महाराष्ट्रातील तमाम अभियोगिताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोगिताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरतीचा प्रवास त्यांनासुद्धा सुखकर होईल. तर चला, सर्व अभियोगिताधारकांची अशी विनंती होती की सर तुम्ही डॉक्युमेंट्सवर एक व्हिडिओ घेऊन या. तर शिक्षक भरतीचा शेवटचा जो आहे फायनल पंच, म्हणजे आपण डॉक्युमेंट चेकलिस्ट तयार करीत असतो. तर ही यादीमध्ये जसं नाव आलं तसं आपण ही चेकलिस्ट आपण तयार करून ठेवायला पाहिजे. डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. वेळेवर आपली धावपळ होऊ नये याकरिता लिस्ट लागण्या अगोदर मी तुमच्यासाठी जी फायनल डॉक्युमेंट्स चेकलिस्ट आहे ती चेकलिस्ट घेऊन येत आहो. तर शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कुठलाही वेळ न दवडता चला डॉक्युमेंट्स चेकलिस्टवर आपण पोहोचू. पण बऱ्याच अभियोगिताधारकांचे कन्फ्युजन आहेत की सर माझा मार्कशीटवर नाव चुकीचं आहे, इथं नाव चुकीचं आहे, तिथं नाव चुकीचं आहे. तर त्याच्यावरही आपण शेवटी चर्चा करूया. तर बघा, या ठिकाणी जे शैक्षणिक पात्रता तपशील जो आहे आपला, तर सर्वप्रथम आपल्याला जे आहे बघा, या ठिकाणी आपला जो सेल्फ सर्टिफाय फॉर्म आहे त्या फॉर्मची प्रिंट जोडायची आहे. पहिल्या नंबरवर ते ठेवायची आहे. आता प्रत्येक EO ऑफिसमधून जशा सूचना येतील, ज्या क्रमांकावर जे डॉक्युमेंट्स म्हणतील त्याप्रमाणे आपण डॉक्युमेंट्स तयार करू. पण बघा, या ठिकाणी कायदेशीर आहे, लागू आहे आपल्याला, नाही आहे ते, आणि शेरा आहे, नाही आहे, आपल्या पद्धतीने चेकलिस्ट तयार करून ठेवा. तर आपला जो सेल्फ सर्टिफाय फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय फॉर्म हा पहिल्यांदा प्रिंट करून ठेवा. त्या जोडावा लागतो सगळ्यात वरती. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला 10वीची गुणपत्रिका जोडायची आहे. काय जोडायची आहे? 10वीची गुणपत्रिका. त्यानंतर जे आहे तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचं आहे 10वीचं. त्याच्यानंतर जर बघितलं तर 12वीची मार्कलिस्ट जोडायची आहे. आणि 12वीच्या मार्कलिस्टनंतर पुन्हा तुम्हाला 12वीचा जो आहे डिप्लोमा जो काही सर्टिफिकेट आहे तो जोडायचा आहे. त्यानंतर जे आपले ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचे जे 3 वर्षाचे जे तुमचे मार्कशीट असतील त्या जोडायचे आहे. आणि त्यानंतर तुमची जी डिग्री आहे ते डिग्री जोडायची आहे. त्यानंतर MA असेल, MSc असेल ते सुद्धा तुम्हाला मार्कशीट जोडायची आहे 2 वर्षाची. त्याच्यानंतर जे आहे MAची डिग्री, तर हे डिग्री तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर बघा, व्यावसायिक पात्रता बघितली तर काही लोकांचं DED आहे, कोणाचं DLED आहे, कोणाचं DTED आहे. जो असेल तो त्याचा जे आहे सेकंड इयरची मार्कशीट महत्त्वाची आहे. सेकंड इयरच्या मार्कशीटमध्ये पहिल्या वर्षाचे आणि दुसऱ्या वर्षीचे सुद्धा गुण असतात. त्यानंतर जो आहे तुमचा जो डिप्लोमा बनलेला आहे तो डिप्लोमा जोडायचा आहे, DEDचा, DLEDचा, DTEDचा. त्यानंतर जो आहे BEd असेल तर BEdचा जो आहे मार्कशीट जोडायची आहे. आणि BEdचे जो तुमचा डिग्री मिळालेली आहे डिग्री BEdची, ते डिग्री जोडायची आहे. त्यानंतर MSCIT जे आहे MSCIT आपल्याला जोडायचं आहे. आणि MSCIT झाल्यानंतर बघा, हे इयत्ता 1 ते 5 गटासाठी आहे. हा गटासाठी TET 1 पास उत्तीर्णता प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. हा अतिशय आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजेच. त्यानंतर 6 ते 8 गटासाठी तुमच्याकडे जर गणित विज्ञान गटाने जर तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला गणित विज्ञान गटाचीच TET उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर 6 ते 8 सामाजिक शास्त्र गटासाठी तुम्हाला TET CTET सामाजिक शास्त्र विषयातून पास असायला पाहिजे, ती जोडावी लागेल. त्यानंतर जर बघितला तर इयत्ता 6 ते 8 भाषा विषयासाठी जर असल्या तर तुम्हाला गणित विज्ञानमधून पास असले तरी चालतो, सामाजिक शास्त्रामधून पास असले तरी चालतो. कोणताही एक CTET किंवा TET तुम्हाला 6 ते 8साठी पेपर क्रमांक 2 आवश्यक आहे. त्यानंतर टेट गुणपत्रिका. या ठिकाणी बघा, बऱ्याच अभियोगिताधारकांचा असा प्रश्न आहे की त्यांच्याकडे स्कोअर कार्ड नाही. तर तुम्ही घाबरू नका, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. हा टेट स्कोअर कार्ड नसेल तर यादीतील नावही जोडता येतो. तुमच्याकडे यादीतील नाव जर असेल तर तो सुद्धा तुम्हाला जोडता येतो. यादीचा ज्या क्रमांकावर आपला नाव आहे जनरल यादीमध्ये, जनरल मेरिटमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, आपला नाव जोडून घ्यायचं. त्याची प्रिंट काढायची. ज्या पानावर आपलं नाव आहे ती प्रिंट काढू शकता, काही एक प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण बघू इतर आवश्यक कागदपत्रे. अतिशय महत्त्वाचे आहे, याच्यामध्ये सगळ्यांचं घोळ होतो आहे.
तर बारकाईने थोडा लक्ष द्या. बघा, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे, बरोबर आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र नसला तरी चालतो, नंतरही देता येतो. या ठिकाणी बघा, एस टी कॅन्डिडेटसाठी जात वैधता प्रमाणपत्र मागतोय, बाकीच्यांसाठी नंतरही देऊ शकतो. कारण बरेच असे अभियोग्यताधारक आहेत जे आर्टमधून आलेले आहेत, त्यांचा जो आहे कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही. त्यामुळे त्यांनी काळजी करायची गरज नाही की कास्ट व्हॅलिडिटी नंतरही जोडता येतो. नॉन क्रिमिलियर ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांनी जोडायचं आहे. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, मग तुम्ही म्हणाल सर माझं लग्न व्हायचं आहे तर जोडावं लागते का? हो, तर त्या ठिकाणी डॅश मारायचा आहे, तो सर्टिफिकेट आपल्याला जोडायचा आहे. अपत्याची संख्या 0, सगळा 00 डॅश करायचा आहे. पण लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जो आहे तो जोडायचा आहे. आणि विवाहितवाल्यांनी जेवढे अपत्य आहे तेवढे अपत्याची माहिती त्या ठिकाणी जोडायचं आहे. आता शाळा सोडल्याचा दाखला हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ज्यांची ॲडमिशन असेल त्यांनी लिस्टमध्ये नाव आल्याबरोबर पहिले काय करायचं, शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे तुम्हाला काही बॅकडेटमधलाच पाहिजे असं नाही, तुम्ही आजही सोडले तरी चालतोय, तर तुमचं सिलेक्शन झालं. आणि पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते, बऱ्याच अभियोग्यताधारकांचे फोन होते का सर माझा MA चालू आहे, MA, आणि MA माझा फर्स्ट इयर झाला, यंदा मी सेकंड इयरला आहो. तर अशा वेळेस मी काय करायला पाहिजे, म्हणजे मी रेग्युलर हा सेकंड इयरचा MA करायला पाहिजे का? तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व अभियोग्यताधारकांना की मित्रांनो, तुम्ही रेग्युलरमध्ये काहीच करू शकत नाही. लागल्यानंतर रेग्युलरमध्ये तुम्ही जर केले तर तुमची ते डिग्री असेल किंवा कोणता XYZ एज्युकेशन असेल तो तुमच्या कामी येणार नाही. कारण रेग्युलरसाठी 80% प्रेझेंट ही आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये 80% उपस्थित होत्या, म्हणजे तुम्ही नोकरी किती टक्के केल्या शाळेवर, याचा अर्थ होतो. त्यामुळे ज्यांचा MA असेल, BA असेल, BSc असेल, ज्याच्यात ॲडमिशन असेल, रेग्युलरवाल्यांचं सांगतो आहे, जे मुक्त विद्यापीठातून शिकत आहे त्यांना प्रॉब्लेम नाही, पण जे रेग्युलर शिकत आहेत त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. MA फर्स्ट इयर झालं म्हणजे सेकंड इयरचे मी देऊन देतोय बा परीक्षा, ते तुमच्या कामी येणार नाही. नोकरी लागल्यानंतर तुम्हाला रेग्युलर एज्युकेशन कोणताही घेता येत नाही आणि ते जोडता येत नाही. जोडल्या तर भविष्यात फसल्या जाल, एवढं लक्ष असले तरी मी तुम्हाला सांगू इच्छितोय की तुम्ही या ठिकाणी TC काढून घ्या आणि मुक्त विद्यापीठापासून पहिल्यापासून, जर MA फर्स्ट इयरला गेला, आता सेकंड इयरला असाल तुम्ही, पण MA फर्स्ट इयरच पुन्हा रिटर्नमध्ये मुक्त विद्यापीठामधून ॲडमिशन घ्या. बर्थ सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि तो तुमच्याकडे असेलच. त्याच्यानंतर डोमॅसिल दाखला जो आहे तो तुम्हाला आवश्यक आहे, अधिवास प्रमाणपत्र. त्यानंतर आधार कार्ड जोडले तरी चालतो आहे, बाकीचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट नसला तरी चालेल, आधार कार्ड जोडावं लागेल. दिव्यांग बांधव असतील त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र जोडायचं आहे. माजी सैनिक जे आहे ते माजी सैनिक प्रमाणपत्र जोडायचे आहे. खेळाडू जे बांधव आहेत ते खेळाडू प्रमाणपत्र जोडतील. प्रकल्पग्रस्त जे आहे ते प्रकल्पग्रस्ताचं जोडतील. भूकंपग्रस्त जे बांधव आहे ते भूकंपग्रस्ताचं. अनाथ बांधव जे आहेत ते अनाथचं प्रमाणपत्र जोडतील. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र असेल तर तो जोडता येतो. त्यानंतर 1991चा जनगणना, त्याचप्रमाणे 1994चा निवडणूक कर्मचारी प्रमाणपत्र असेल तर तो सुद्धा जोडता येतो आहे. त्यानंतर बघा, रहिवासी दाखला, हा रहिवासी दाखला राहू द्या. काऊन राहू द्या? कारण बऱ्याच अभियोग्यताधारकांचा प्रॉब्लेम आहे की सर माझा डोमॅसेलमध्ये गावाचं नाव चुकला, गावाची स्पेलिंग चुकली, हे चुकलं ते चुकलं. मग त्याच्यापेक्षा एक काम करा, ग्रामपंचायतमधून एक रहिवासी दाखला घेऊन घ्या. त्याच्यामध्ये तरी तुमच्या गावाचं नाव स्पष्ट उल्लेख असेल, आधार कार्डवर तर असेल, पण एक राहू द्या, एक शासकीय दाखला म्हणून हाही सोबत असला तरी चालतो आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र आपण मागेच घेतलेला होता. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र, बऱ्याच अभियोग्यताधारकांचा कन्फ्युजन आहे, सर चारित्र्य प्रमाणपत्र आत्ताच काढायचं का? नाही, या 6 महिन्याच्या आत देता येतो. 6 महिने पोलीस व्हेरिफिकेशन आहे, ते पोलीस स्टेशनला म्हणजे पहिल्यांदा सेतूमध्ये जाऊन ऑनलाईन करावं लागतो. त्यानंतर आपल्या तहसीलमधून, आपल्या पोलीस स्टेशनमधून, जो पोलीस स्टेशन आहे आपला, त्या पोलीस स्टेशनमधून तुमचा व्हेरीफाय होतो की तुम्ही खरोखर तुम्हावर कोणताही गुन्हा नाही. मग त्यानंतर तुम्हाला SP ऑफिसमधून हा प्रमाणपत्र भेटतो आहे. आणि मेडिकल सर्टिफिकेट जो आहे ज्या जिल्ह्यामध्ये लागतात तिथूनही काढता येतो, काही विषय नाही. तुम्हाला त्या आस्थापनेकडून हे सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला काय म्हणता येईल, एक लेटर हेड मिळतो आहे. त्या लेटर हेडवरच ते तुमचं मेडिकल प्रमाणपत्र काढता येतो आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं, ॲफिडेविट कोणासाठी, ज्यांच्या छोट्या मोठ्या चुका आहेत, स्पेलिंग मिस्टेक आहे, कोणाचं उदाहरणार्थ नामदेव असे लिहिले राहतात डॉक्युमेंट्सवर, DEV राहते, शेवटी O राहतो, अशा लोकांसाठी एखादा काही जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ॲफिडेविट करून घ्यावं. आणि महिलांसाठी खास करून गॅझेट
आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे 2 कागदपत्र जवळ ठेवा. कारण की बऱ्याच ठिकाणी असं आहे महिलांचं प्रॉब्लेम की परीक्षा पतीच्या नावाने दिलेली आहे आणि डॉक्युमेंट्स पूर्ण वडिलाकडचे आहेत. त्यामुळे गॅझेट हे असायला पाहिजे आणि करून ठेवा. त्यानंतर बघा सेल्फ डिक्लॅरेशन फॉर्म, याच्यामध्ये जो आहे सेल्फ डिक्लॅरेशनमध्ये या ठिकाणी जो आहे बांधवांनो सांगू इच्छितो मी तुम्हाला की आपल्याकडे उदाहरणार्थ MSCIT नाही आहे, तर आपण 2 वर्षामध्ये MSCIT करून देतो. अशा पद्धतीने आपण सेल्फ डिक्लॅरेशन जे आहे हे करून द्यायचं आहे. हमीपत्र द्यायचं आहे आपल्याला की मी 2 वर्षामध्ये करतो. आणि सेल्फ डिक्लॅरेशनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे का बा नाही, आम्ही अशा पद्धतीने जी माहिती भरली आहे ते पूर्णपणे योग्य आहे. आणि हमीपत्र लिहून देऊ शकता तुम्ही MSCIT वगैरे जर राहिलं त्यावेळेस. आणि त्यानंतर बघा हा फोटो जो आहे हे फोटो सोबत ठेवा लागतील तर. त्यानंतर जे आहे याच्या व्यतिरिक्त एखादी जर तुम्हाला वाटत असेल का पुन्हा काही लागतो आहे का, तर माझा तरी तुम्हाला सजेशन असं आहे की जिल्हा परिषद जवळ जर असेल तर तिथं भेटा. जिल्हा परिषदला भेटल्यानंतर काय होईल की गेल्या वर्षी जे DV चेक केले तिथला एखादी कर्मचारी मिळतो, त्यांना विचारले का सर गेल्या वेळेस हे डॉक्युमेंट्स तुम्ही चेकलिस्टमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स होते, मग या व्यतिरिक्त काही लागतो का. त्या पद्धतीने आपण तयारी करणे कधी योग्य राहील. कारण की बघा या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरून तर सांगतोच का याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही, पण कसं आहे शेवटी त्या डिपार्टमेंटला जाऊन एकदा जर चौकशी जर केली का सर हे डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त काही लागतो काय, तर त्यांच्याकडे एक मोठा अनुभव राहतो. ते सांगतील का नाही बाई याच्या व्यतिरिक्त हा डॉक्युमेंट्स लागतो आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या पद्धती. या ठिकाणी बघा प्रत्येक अभियोग्यताधारकांना अशा पद्धतीने स्वतःचा जो पहिला पेज आहे जे डॉक्युमेंटच्या वरती जो सगळ्यात पहिले वरती जो आपण पेज लावतो त्यावर अशी चेकलिस्ट स्वतः बनवून घ्या. सेल्फ सर्टिफाय कॉपी आहे ती जोडायची पहिल्यांदा सगळ्यात वर. त्यानंतर बघा TC, त्यानंतर टेट मार्कशीट, सिलेक्शन नंबर आपला असेल तर, म्हणजे तर टेट स्कोर नसेल तर, त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट, 10वीचा डिप्लोमा, 12वीची मार्कशीट, 12वीचा डिप्लोमा. त्यानंतर बघा या ठिकाणी जो आहे आता हा अभियोग्यताधारक 12वी बांगला असल्यामुळे 12वी बांगला, त्यानंतर BA मार्कशीट, BAची डिग्री, त्यानंतर DED मार्कशीट, DEDचा डिप्लोमा. त्यानंतर बघा अभियोग्यताधारकाने काय जोडलेलं आहे TET, अशी चेकलिस्ट स्वतः बनवून घ्या. CTET, जन्म प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी होती त्यांच्याकडे, व्हॅलिडिटी नसली तरी चालेल आपल्याकडे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, त्यानंतर बघा डोमॅसियल जोडलेली आहे. त्यानंतर ऑफिस लेटर परमिशन, म्हणजे ऑफिस लेटर परमिशन तो अभियोग्यताधारक पहिलेसुद्धा शिक्षण सेवक होता तर त्याने परमिशन घेतली होती. गेल्या वेळेस सेवा जोड नव्हता, त्याचा काही फायदा झाला नाही, पण ऑफिस परमिशन लेटर. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्यानंतर गॅझेट, त्यानंतर आयडेंटिटी कार्ड. आता गॅझेट कोणाला लागतो, ज्यांच्यामध्ये नावामध्ये वगैरे बदल असेल अशा अभियोग्यताधारकांना किंवा चुकीचं असेल त्यांना. त्यानंतर सेल्फ डिक्लॅरेशन करून द्यावं लागते आपल्याला की मग त्यानंतर बघा MSCIT असेल तर जोडायचं, नसलं तरी आपल्याला ते नंतर करून देता येतं. आणि या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो आहे की तुमच्याकडे जे आहे तुमच्याकडे 3 कॉपी ठेवा. 3 बंच, कॉपी म्हणण्यापेक्षा बंच, हे 3 बंच तयार करून ठेवा. ऑफिसमध्ये 2 बंच घेतले जाते, ऑफिसमध्ये 2 बंच घेतले जाते आणि 1 बंच स्वतःकडे याच्यासाठी ठेवा की तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट दिले त्याचा तुम्हाला एक अंदाज असतो की मी हे डॉक्युमेंट जोडले बा. आणि एखादा डॉक्युमेंट जर राहून जरी गेला तरी अडचण नाही. का अडचण नाही की आपण हमीपत्र लिहून देऊ शकतो. मी येणाऱ्या 1-2 दिवसात की 4 दिवसामध्ये मी तो डॉक्युमेंट तुमच्यासमोर सादर करीन, त्यामुळे घाबरू नका. आणि दुसरी गोष्ट आहे 3 बंच घेऊन जा. 3 बंच नेल्यानंतर 2 बंच ऑफिसमध्ये सबमिट करावं लागतात. आणि पुन्हा एक सांगावं वाटते मला की त्या ठिकाणी झेरॉक्स मारू नका, कारण की घाई गडबडीत कोणता मूळ कागदपत्र सुटून गेला, इकडे तिकडे गेला, पहिलेच आपण त्यावेळेस काय म्हणता येईल खूप गडबडीत असतो, आनंदात राहतो, अतिउत्साहात राहतो, बरोबर आहे. तर त्यावेळेस झेरॉक्स न मारता आत्ताच 3 बंच मारून ठेवा. ज्यावेळेस लिस्ट लागेल त्यावेळेस 3 बंच रेडी करून ठेवा या पद्धतीने. आणि एक्स्ट्रा फाईलमध्ये डॉक्युमेंट ठेवा, जेणेकरून एखादा अगर डॉक्युमेंट लागत असेल तरी त्याची झेरॉक्स मारता येईल आपल्याला वेळेवर. पण अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 3 बंच बनवायचे आहे. 3 बंच बनवल्यानंतर 3ही सेल्फ अटेस्टेड करून घ्या. तिथं वेळेवर घाई गडबड होईल, त्यामुळे घरूनच सह्या मारून जा 3ही याच्यावर. आणि त्याच्यानंतर ह्या 3 कॉपीपैकी 1 कॉपी तुमच्याकडे राहील आणि तुम्ही कोणते डॉक्युमेंट दिले आहेत हे संपूर्ण तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, समजलं असेलच. काहीही गडबड करायची नाही, काहीही गोंधळ करायचं नाही. चांगल्या पद्धतीने तुमचा DV होईल आणि तुम्ही अपॉइंटमेंट लेटर घेऊन शाळेवर रुजू व्हाल, एवढीच मी आशा बाळगतोय आणि मी तेच थांबतोय. धन्यवाद.